So last time, Jai Shri Krishna, Jai Gurudev again. Last time we will start at 45. It's 40वा श्लोक. च- 44 पर्यंत झाला तर. So this is मोक्ष संन्यास योग 18वां अध्याय, भगवद गीता का आखिरी अध्याय. यहाँ पर है स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. अपने अपने स्वाभाविक कर्मों में तत्परता से लगा हुआ मनुष्य भगवत प्राप्ति रूप परम सिद्धि को प्राप्त हो जाता है. अपने स्वाभाविक कर्म में लगा हुआ मनुष्य जिस प्रकार से कर्म करके परम सिद्धि को प्राप्त होता है, उस विधि को तू सुन. Hey Manish, I have one suggestion. We will continue this series in Marathi. I will separately send you the reflections via WhatsApp, those in Hindi and English. Okay. That way you can listen to. Is that Okay, okay? that's fine. Yeah. Good to have. Thank you. Yeah, yeah. So स्वे स्वे कर्मणि अभिरतः. स्वे स्वे स्वतःच आपलं आपलं कर्मणि अभिरतः. And so feel free, if Marathi, as I speak in Marathi, if this feels irrelevant, then I will understand if you need to drop out, and then I will send you the Hindi and Marathi, Hindi and English links on this chapter also. So इथे अपेक्षा अशी नाही आहे की आई आहे पण दुसरं काहीतरी कर्तव्य करून आले आहे. ज्या ज्या रोलमध्ये आपल्याला ठेवलं आहे, स्वे स्वे कर्मणि अभिरतः, किंवा हिंदू आहे पण मुसलमानांसारखं वागत आहे, या देशात आहे पण त्या देशासाठी करते आहे, ज्या रोलमध्ये जिथे जसं ठेवलं गेलं आहे, कसे आतापर्यंतच्या जन्मोजन्मांची यात्रा आपली चालत आलेली आहे, ज्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. ज्या इच्छा वासना, जे काय अचीव करायचं होतं, अकॉम्प्लिश करायचं होतं, ते सगळे कन्कार्ड करून नाव आय हॅव दिस रोल इन दिस बॉडी, या शरीरात या ठिकाणी ही जबाबदारी दिलेली आहे मला. तर ती सोडून दुसरीकडे कुठेतरी पळून जाणं, दुसरं काहीतरी करणं निसटून जाईल हातातून. इथपर्यंत पोहोचलाय. प्राणी होऊन पाहिलं, पक्षी होऊन पाहिलं, मासोळ्या झाड होऊन पाहिलं, तर मनुष्य देह मिळाला आहे. देहिनां क्षणभंगुरः दुर्लभो मानुषो देहो. नारद मुनी म्हणतात दुर्लभ आहे मनुष्य देह. भगवद्गीते 7व्या अध्यायात, या गीते 7व्या अध्यायात श्रीकृष्णाने म्हटलं होतं, 7th चॅप्टर, ज्ञान विज्ञान योग, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये. इतकं सगळं केल्यानंतर आता हे मिळालं आहे, हे आजूबाजूला सिस्टीम आहे, हे लोक मिळालं आहे, जबाबदारी दिली आहे, स्टे अपॉइंटेड हिअर. जसं मोटर गाडी कारच्या चाकाला म्हटलंय की बस तू इथे राहायचं आणि गोल फिरायचा, पण त्या चाकाने मध्येच विचार केला की नाही, मला इथे गोल नाही फिरायचा, मला डिक्की व्हायचा आहे, किंवा मला सीट व्हायचा आहे, किंवा मला हे गोल नाही व्हायचं आहे, मला स्टिअरिंग व्हील व्हायचं आहे. तर पंचायत वेळ धड काम आपलं नाही केलं तर स्टिअरिंग व्हीलला उलटं वाटलं की मला असं आडवं नाही फिरायचं आहे, मला उभं फिरायचं आहे, तर पंचायत होईल, सगळं गाडा सगळ्याच निसटून जाईल. शांत मन ठेवून जिथे आहे जसा आहे तो रोल फर्स्ट क्लास प्रकारे कॅरी आउट जर केला. स्वे स्वे कर्मणि अभिरतः, एंगेज्ड राहून, रत होऊन, त्याच्यात मन लावून, कॉन्सन्ट्रेशननी, लक्ष देऊन व्यवस्थित फर्स्ट क्लास आपला रोल निभावणं. आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, नवऱ्याचा, बायकोचा, शेजाऱ्याचा, शॉपरचा, जो कुठलं कार्य असेल, आपलं आजीचा, आजोबाचा, जसं काही समोर असेल, फर्स्ट क्लास प्रकारे पार पाडणं. जसं मी म्हणतो, व्हॉट एव्हर आय डू, आय विल डू फर्स्ट क्लास, नॉट सेकंड क्लास अँड नेव्हर थर्ड क्लास. करणार जर असेल तर एकदम छान, जितकं चांगल्या चांगल्या प्रकारे करता येईल तसं. सो अभिरतः, डीपली एंगेज इन परफॉर्मिंग.
जे काही कार्य करतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेने, स्वतःच्या आपल्या आपल्या कर्मणी जे कार्य समोर असेल, अविरत समसिद्धीम लभते नरः. नर म्हणजे मनुष्य, ह्युमन्स. लभते म्हणजे प्राप्त होते, मनुष्याला प्राप्त होते, होऊ शकते काय? सिद्धी, फुलफिलमेंट, अचीवमेंट, फायनल गोल, अकॉम्प्लिश, समसिद्धी, चांगल्या प्रकारे, फर्स्ट क्लास प्रकारे, एकदम छान. जी ईश्वर प्राप्ती, अपॉइंटेड रोल मध्ये व्यवस्थित कार्य करून पण ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असं जरुरी नाही आहे की जे काम झालं ते सोडून संन्यास घेतला, जंगलात घेऊन गेला, हिमालयाच्या गुहेत जाऊन बसला, असं आवश्यक नाही आहे. जे कार्य दिलं ते करून होऊ शकतात. तिथे समसिद्धीम लभते नरः, फुल फुल फायनल फुलफिलमेंट, फुल्ली अकॉम्प्लिश्ड होऊ शकतं. ज्या रोलमध्ये अपॉइंटेड आहे त्या रोलमध्ये व्यवस्थित चोखपणे कार्य करून. रामदास स्वामींचाही तसाच उपदेश आहे, वाचला तर लक्षात येईल. स्वकर्म निरता सिद्धीम यथा विंदती तत्क्षण, की आपल्या कार्यात कशा प्रकारे, हाऊ इज दिस पॉसिबल, हाऊ कॅन दिस बी? लेट मी एक्सप्लेन टू यू. तत्क्षण, क्षण म्हणजे लिसन. कृष्ण म्हणतो अर्जुनाला, ऐक माझं, मी सांगतो तुला, मी समजून सांगतो. यथा यथा विंदती, हाऊ यू नो दॅट, हे कसं कळायचं हे मी तुला सांगतो. स्वकर्म निरता, by deeply engaging in the work that has been given to you, that is your fair share, by properly executing, fully engaging, how you can rescue yourself, how you can liberate. Let me tell you, is what हा श्लोक म्हणतो, यथा विंदती तत्क्षण. मी हिंदी त्याचा अर्थ वाचतो. अपने अपने स्वाभाविक कर्मों में तत्परता से लगा हुआ मनुष्य भगवत प्राप्ति रूप परम सिद्धि को प्राप्त हो जाता है। अपने स्वाभाविक कर्म में लगा हुआ मनुष्य जिस प्रकार से कर्म करके परम सिद्धि को प्राप्त होता है, उस विधि को तो सुन. है ना. समय या श्लोकाचा मुख्य सार असं झालं की खूप इकडचं तिकडचं करायची आवश्यकता नाही. जे आपल्या हात पदरी पडला आहे, जे आपल्या वाट्याला आलं आहे, जे व्यक्ती आपल्या जीवनात आहेत, जी परिस्थिती त्या तिचा सामना करावा लागतो आहे, जिथे ठेवलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं तसं. तुलसी तुलसी क्या कहो, तुलसी बन की घास. संत तुलसीदास म्हणतात, कृपा भई रघुनाथ की तो बन गए तुलसीदास. आम्हाला रामाने जिथे ठेवलं, जसं ठेवलं तसं मी राहिलो, आणि मी नुसतं तुलसी होत, त्यांचं नाव तुलसी ठेवलं होतं वडिलांनी. आणि यांचे भाऊ बहीण मरून जायचे. कुठल्या तरी संतांनी सांगितलं की बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचं पत्र ठेवा. तर झाला चमत्कार, जगला हा. त्याचं नावच तुलसी ठेवून दिलं. ते कृपा भई रघुनाथ की तो बन गए तुलसीदास. है ना. ईश्वराने जसं ठेवला, जो रोल दिला, जे लोक दिले, जी परिस्थिती दिली, जे कार्य दिलं, जे कर्तव्य दिलं, जे साधन दिलं, वॉट एव्हर रिसोर्सेस आय हॅव बीन गिवन, जो ॲक्सेस दिला, तर मॅक्सिमाइज बेस्ट यूज करून, ऑप्टिमाइज करून, चांगल्यात चांगल्या प्रकारे डिलिव्हर करणं. फॉर सिस्टम इंटेग्रिटी, आपल्या आजूबाजूच्या ज्या सिस्टीमचा मी एक पार्ट आहे, सृष्टीचा मी एक अविभाज्य अंग आहे, इनडिव्हिजिबल पार्ट, not a fragment, or one with the whole. तर ते चांगलं राहावं. असं जसं कार चालवत असताना प्रत्येक चाकाने, चारही चाकांनी विचार करा की नाही नाही, कार स्केड नको व्हायला, मला बरोबर लक्ष देऊन गोल फिरायला हवा. स्टिअरिंग व्हीलनी विचार करायला हवा की मला इकडे तिकडे नाही पाहायचं, मला समोर कुठे वळवायचं. प्रत्येक नट, प्रत्येक स्क्रू, प्रत्येक रिवेट, प्रत्येक तुकड्या तुकड्याला आपल्या जागी अपॉइंटेड राहून बरोबर जर कार्य केलं तर ती गाडी बरोबर चालत राहते. नाही तर यांनी म्हटलं याच्या नाही, असं तसं, त्यांनी तिकडचं इकडे, इकडचं तिकडे, तर तितर बितर होऊन जाईल तसा. सो दॅट इज द पॉइंट ऑफ दिस श्लोक. स्वकर्म निरता सिद्धी, जिथे आहे तिथे, जसा आहे तसा,
wherever you are. That's the glory of the Gita. गीतेचं महात्म्य हे आहे की अशी अपेक्षा नाही आहे की हे करा इथे करा त्याच्यानंतर मिळेल. जो जिथे जसा आहे तो तिथे तसा प्राप्त करू शकतो. आपल्याला गीतेजवळ नाही जावं लागत, गीता आपल्याजवळ येते है ना, आईसारखं बाळाजवळ. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. नेक्स्ट वर्स 46वां श्लोक. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. जिस परमेश्वर से संपूर्ण प्राणियों की उत्पत्ति हुई है और जिससे यह समस्त जगत व्याप्त है, उस परमेश्वर की अपने स्वाभाविक कर्मों द्वारा पूजा करके मनुष्य परम सिद्धि को प्राप्त हो जाता है. जे कर्म करतो आहे, whatever work I do, work is worship असं म्हणतात. ते काम नाही करता, मी ईश्वराची पूजा करतो आहे, देवाचं कार्य करतो आहे. कबीरजींचा जसा एक दुआ होता की ते म्हणतात, मी झोपतो तर देव आराम करतो आहे, मी खातो तर ईश्वराला नैवेद्य लागतो आहे, जे काही मी करतो, मी आंघोळ करतो तर देवाला अभिषेक करतो आहे. रामकृष्ण परमहंस ध्यानावस्थेमध्ये समोर आणून ठेवलेले सगळे बेल फूल तयारी केलेली, आणि ध्यानातून उठले आणि फूल उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेवलं, मग बेलाचं पान उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेवलं, स्वतःला जाऊन आलंय. गर्वानी नाही, अहंकाराने नाही, पण इतकं तादात्म्य झालं, इतकी एकाग्रता झाली, इतकी एकता स्थित झाली की लक्षात आलं की अरे मीच, माझ्यातच तो ईश्वर आहे. प्रत्येक लाटीला जसं एखाद्या मोठ्या लाटीला लक्षात आलं सुनामीला की मी समुद्र आहे, मी समुद्र आणण्याचे, समुद्रच माझ्या रूपाने आहे, समुद्र माझ्यात आहे, समुद्र मी झाली आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला स्वच्छ ठेवणं, स्वतःचं कार्य नीट करणं, स्वतः समाधानी राहणं, स्वतःला आनंदात ठेवणं, स्वतः सोबत सहानुभूती असणं, स्वार्थाने नाही, चांगुलपणाने, सात्विकतेने. तर स्वकर्मणा तम अभ्यर्चम, अर्चना, पूजा, वर्ship. ते वर्क इज वर्शिप. मोर दॅन 5,000 वर्षापूर्वी गीतेत आलेला आहे. कर्मणा तम अभ्यर्चम. You can worship through work, right? The well-being is not selfish, like the TED Talks says. First things first. आजची गुरुपौर्णिमा आहे. गुरुगीता करतात, किती वेळा वाचली. त्याच्यामध्ये स्पष्ट शिवजी पार्वतीला जे सांगतात, हे जे शिवगीतेत आलेले गुरुगीता, त्यात म्हणतात की स्वयं तरतुम न जानाति परम तारयति किम. स्वतःला पोहता नाही तर दुसऱ्याला कसा वाचवणार आहे. First, yeah, I must learn to swim if I want to save someone else first. So, focusing on the task at hand, executing in a first-class manner, whatever role I've been given, whatever task is in my hand, and realizing at the back of the mind, I am worshiping the Lord. I am helping maintain the integrity of the system. Dharmo dharayati dharayan. धर्मो धरती धारयन. विष्णू सुक्तात येतात. यांनी धर्माला धरून ठेवलेलं आहे विष्णूने. आणि 10व्या 11व्या अध्यायात येतं की त्याच्या आधी येते भगवद्गीतेत की जे काही कार्य करताय ते विष्णूला अर्पण आहे. एनिथिंग आय डू त्या भावनेने. सो ओनरशिपने स्वतःच मानून, स्वतःच समजून करणार, but not attached to the fruit, no, not controlling the outcome of it. शेवटी काय होईल, I don't know. माझा संबंध नाही आहे. It's up to the system. I will do my best. I will do my best. जे काय माझ्याच्याने शक्य आहे, जितकं चांगल्या प्रकारे, प्रेमाने, दक्षतेने, स्वच्छतेने, सौहार्दाने. तर अशा प्रकारे जर कधी पूजा झाली देवाची, सेपरेटली फुलं तोडले, सेपरेटली, तेही चांगलं आहे. 9दा भक्तीमधले एक पायरी अर्चनम आहेच, प्रश्नच नाही. पण हे पण आहे ते म्हटलं, यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. का बरं असं का?
की तो जो परमेश्वर आहे ज्याची मी पूजा करते आहे, ऑल परवेसिव्ह आहे, सगळीकडे सगळ्यांमध्ये तो देव आहे. तर मी जर तुझ्याशी प्रेमाने बोलतो आहे, तर मी देवाशी प्रेमाने बोलतो आहे. मी जर तुला राग येऊन तुला शिवाय देतो आहे, मारझोड करतो आहे, तर मी ईश्वरावर अन्याय करतो आहे, सिस्टीम सोबत. मी जर तुला मदत करतो आहे, तर ईश्वराला मदत करतो आहे. तू जर माझ्या हाकेला धावून येते आहेस, तर तू ईश्वराच्या कळत नकळत जाणत्या जाणत्या देवाच्या प्रसिद्ध आहे संतांचं, गाढवाला मरणाऱ्या गाढवाला ती काशीहून आणलेलं गंगाजल रामेश्वरला अभिषेक करण्यासाठी एकनाथ महाराज प्रत्येक गधामध्ये उन्हाने मरून आला, तर त्याला ते सगळं गंगाजल त्याला पाजून दिलं. सगळे म्हणायला लागले, पण ब्राह्मण, अरे इतकी मेहनत करून तुम्ही आणलं, हे काय केलं तू गाढवाला? आणि त्यांना ते गाढवात दर्शन झालं ईश्वराचं, है ना. ज्यावेळी जिथेची जशी आवश्यकता आहे योग्य ते, कारण आपल्या मनाची हेकडे घेऊन काहीतरी हट्ट जबरदस्ती काहीतरी डोक्यात घुसवून कोणीतरी कुठेतरी सांगितलं आहे, लिहिलं आहे, काय जे काय म्हणून समोर जे स्पष्ट दिसत आहे चांगुलपणा, कार्य समोर आला आहे, ऑपॉर्च्युनिटी टू प्रिझर्व गुडनेस, ते सोडून दुसरं करण्यापेक्षा, सो यतः प्रवृत्तिर्भूतानां, यतः म्हणजे दॅट वन, जो सगळ्या क्रिएचर्स मध्ये, सगळ्या जे काही अस्तित्वात आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये, सर्वम इदम जगत, परवेरिंग द एंटायर कॉस्मोस, त्याच्यामुळे मी कुठेही पक्षाला जरी दाणा पाणी दिलं, बर्ड फीडर, बर्ड बॅथ, बिलीव्ह इट और नॉट, कृष्णासाठी मी खाण्यापिण्याची व्यवस्था केली, इज व्हॉट ही सेइंग हिअर. मासोळ्यांना त्रास तर नाही दिला, फिशिंग नाही काढणं, बाहेर मासोळीला बाहेर काढलं, इकडे ठेवलं तर तडफड तडफड तडफड, तर मी देवाला तडफडून आलो. म्हणून अहिंसा महत्व आहे, म्हणून प्रेमाचं महत्व आहे. ही भावना जेव्हा आली, सगळ्यांसोबत सौहार्दाने प्रेमाने जेव्हा काम केलं तेव्हा, म्हणून जिस परमेश्वर से संपूर्ण प्राणियों की उत्पत्ति हुई है और जिससे यह समस्त जगत व्याप्त है, ये न सर्वम इदम जगत, इदम म्हणजे हिअर, सर्वम म्हणजे एव्हरीथिंग, whatever exists here, जगत, जन्म आला everything that has been created here, जे काय केलं आहे, उस परमेश्वर की अपनी स्वाभाविक कर्मों द्वारा, नॅचरल टास्क, ते आहे, आर्टिफिशियल नाही, जबरदस्ती नाही, समोर जे आहे ते मनुष्य पूजा करके परम सिद्धि को प्राप्त हो जाता है. So the whole concept of work is worship. 47वां श्लोक, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. अच्छी प्रकार से आचरण किए हुए दूसरे के धर्म से गुण रहित भी अपना धर्म श्रेष्ठ है, क्योंकि स्वभाव से नियत किए हुए स्वधर्म रूप कर्म को करता हुआ मनुष्य पाप को नहीं प्राप्त होता. महत्वाचा उद्देश आहे, श्रेयान स्वधर्मो विगुण, स्वधर्म, माय ड्युटी, माझं कार्य, माझी जबाबदारी जी आहे ती विगुण जरी असली, मला नीट जमत जरी नसला, मी व्यवस्थित माझ्यामध्ये ते स्किल नसलं, इवन इफ आय एम नॉट व्हेरी स्किल्ड ॲट द ड्युटी दॅट हॅज बीन गिवन टू मी, की नाही नाही हे कार्य कर, आईचं, वडिलांचं, घेऊन जे कुठलं कार्य असेल, टीचरचं, भावाचं, बहिणीचं, मुलीचं, कोणाला मदत करण्याचं, हे जर माझ्या समोर कार्य आलंय, इवन दो ते कार्य चांगलं नाही आहे, बोर होते आहे, खराब आहे, किंवा माझ्यामध्ये ते स्किल नाही आहे, तरी सुद्धा श्रेयान स्वधर्म, इट इज बेटर, इट इज प्रेफरेबल, हे जास्ती योग्य आहे की तिथे अधिक राहणं, टिकून राहणं, जसं जमते, जेवढं जमते तेवढं चांगल्या प्रकारे करणं. शेवटी तो देव आहे सांभाळणारा, एंड गेम त्याच्या हातात आहे, तो बघून गेलो, किंवा सिस्टमच्या हातामध्ये आहे, संपूर्ण सिस्टम म्हणून
त्याला करते. जसं मी त्या दिवशी आम्ही फिरायला जात होतो मीन माधवी, तर मी म्हणत होतो सपोज समजा कान्हाचं उदाहरण घ्यायचं झालं आमचा मुलगा, तर असं नाही की कान्हा फक्त आमचा मुलगा आहे किंवा माझा मुलगा आहे. कान्हा इज द सन ऑफ द एंटायर सिस्टम. एव्हरीबडी इज. आय हॅव बीन द सन. आय हॅव द होल सिस्टम. सगळीचे सगळी पूर्ण जग संसार त्याला रेज करण्याचा प्रयत्न करते आहे. मी सगळ्यात जवळ आहे समजा त्याच्यामुळे माझ्या समोर जास्ती कार्य आहे त्याचा. But indirectly, the entire system is influencing and raising him. I happen to be close to him. Therefore, I have a bigger task or more immediate task. But I'm not the only one raising him. तसं मी स्वतः संपूर्ण सिस्टमचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी आई वडिलांनी माझ्यासाठी जे केलं ते असं नाही की बिकॉज मी फक्त त्यांचा मुलगा होता. मी संपूर्ण जगाचा आहे. पण ते समोर होते, सगळ्यात जवळ होते, म्हणून त्यांनी त्यांच्या हातात जास्त कार्य आलं. असं गाडी चालते रस्त्यावर, तर नुसतं एक त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या भरोश्यावर नाही पोहोचत सगळं. बाकीचे ड्रायव्हर बाकीचा नुसते ते चार चाक बरोबर आहे म्हणून नाही पोहोचत. रस्ता ठीक पाहिजे, अनेक अनेक प्रकारचे इतर ड्रायव्हर मध्ये नको याला, प्राणी काही कुठे खड्डे खुड्डे, हे सगळं मिळून ज्या बरोबर वर्कआउट होते तिथपर्यंत पोहोचतो. सो बिकॉज आय बिलॉंग टू द एंटायर सिस्टम, then I also have an obligation to the entire system, because the entire system has contributed to my well-being. Know it or not, drishya, adrishya, visibly or invisibly, directly or indirectly, there have been many, many contributions, known and unknown. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आजपर्यंत पोहोचलो आहे. हे लक्षात घेऊन whether or not माझं कॉन्ट्रीब्युशन कोणाला दिसते आहे, कोणाला मदत करताना, whether or not मी रेकग्नाइज होतो आहे, whether or not त्यांच्या लक्षात येते आहे की अरे यांनी असं केलं, इट इज माय ड्युटी, माझं कर्तव्य आहे की जे समोर दिसते आहे योग्य करण्यासारखं ते करायला हवं, त्यात सहभाग द्यायला हवा, त्यात सहकार्य करायला, सहकार्य, वर्किंग टुगेदर है ना, सहकार्य जमतो, सहभाग, पार्टिसिपेटिंग. सह is together. It is together, everything that happens. Even though एकट्या माणसाने जरी केलेलं दिसत असलं, त्या माणसाला रेस करण्यामध्ये, ते कंडिशन्स क्रिएट करण्यामध्ये, इट्स अन अनसीन इन्युमरेबल फोर्सेस ॲट वर्क फॉर पीपल अँड कंडिशन्स ॲट वर्क. ही जेव्हा सूक्ष्म दृष्टी आली तेव्हा लक्षात येईल की अच्छा, माझ्यासमोर असलेलं कार्य बोरिंग जरी असलं, आवडत जरी नसलं, मला नीट जमत जरी नसलं, तरी आय हॅव बीन अपॉइंटेड हिअर, आय हॅव बीन ब्रॉट हिअर, मला हे करणं आवश्यक आहे. सो ते then paradharmat svanushtitat, then abandoning and saying, yeah, this is bad, this is wrong, I don't care, I don't like it, I want to try something else. दूसरा काहीतरी करतो, दूसरा काहीतरी करतो. Just continuously changing it. I want to change this, change this, change this. त्याच्यातून ultimately frustration येईल, failure येईल, सक्सेस नाही होणार, शांती, मुख्य म्हणजे शांती नाही मिळणार, अशांती मिळेल, रेस्टलेस होईल, एन्झायटी वाढेल त्यांनी. असा श्लोक आधी आला आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. Yeah, that's exactly right, Madhya, what you put in the chat. So, because all waves are connected, exactly. Every single wave rises because of the push and the pull of the adjacent waves. नुसती एक लाट आपण मनात ठेवून एकदम उडी नाही मारू शकत, असं होतच नाही, होऊ शकतही नाही की लाटेनी मध्ये जंप मारली, लाट ढकलल्या जाते, लक्ष दिलं समुद्राकडे, तर कुठली तरी लाट त्या लाटेला ढकलते, त्याही लाटेला कोणीतरी ढकलला होता आणि त्याही लाटेला कोणीतरी ढकलला होता. हे जसे वारे वाहून लाटा होऊनच राहिल्या एकमेकाला, असं करत करत प्रत्येक लाट किनाऱ्यापर्यंत पोहोचते, समोरपर्यंत पोहोचून जाते, हळू देर सवेर काम होऊन जाते तिथं. तसं माझं जीवन इथपर्यंत जे आलं आहे त्याच्यामध्ये शेकडो हजारो लाखो लोकांचं, करोडो, मला कल्पनाही नाही आहे. तसंच इट्स ओके इफ आय एम वन ऑफ द अनसीन ones who are contributing, who is contributing to someone else's success.
So maybe let's do this. Let me switch to Hindi from here. So we've covered 47 until Marathi, and in Marathi, we'll switch 48%. Sahajam karma kaunteya sadoshamapi na tyajed. सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरावृतः अतएव हे कुंती पुत्र। हिंदी में पढ़ के सुना रहा हूं। दोष युक्त होने पर भी सहज कर्म को नहीं त्यागना चाहिए, क्योंकि धुएं से अग्नि की भांति सभी कर्म किसी न किसी दोष से युक्त है। सिंपल लॉजिक, वेरी प्रैक्टिकल। Another glory of the Gita is such a pragmatic, such a practical, like it's not jaded, it's not purist, it's not idealist. It doesn't expect